ट्रम्प आणि त्यांच्या धोरणांविरुद्ध होत आहेत। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काल कॅमेरूनमधील याऊंडे इथे विविध राष्ट्रांच्या वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली। जागतिक व्यापार संघटनेच्या 14व्या मंत्रिस्तरीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर या गाठीभेटी घेतल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये सांगितलं। या दरम्यान गोयल यांनी बार्बाडोसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री क्रिस्टोफर पीटर सिंक्लेअर यांची भेट घेतली। याशिवाय दोन्ही राष्ट्रांमधल्या परस्पर हिताच्या मुद्द्यांवर सहकार्य बळकट करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा झाली। त्यानंतर गोयल यांनी इंग्लंडचे व्यवसाय आणि व्यापार मंत्री पीटर काईल यांच्याशी देखील चर्चा केली। बैठकीदरम्यान त्यांनी गेल्या वर्षी दोन्ही देशांमध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या दिशेने झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला। गोयल यांनी नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री एस्पेन बार्थ आयडे यांच्याशीही चर्चा केली। या बैठकीत जागतिक व्यापार संघटनेत आवश्यक असलेल्या सुधारणांसह इतर महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला। गोयल यांनी काळाशी सुसंगत आणि प्रभावी जागतिक व्यापार संघटनेसाठी भारताचा पूर्ण पाठिंबा पुन्हा एकदा अधोरेखित केला। संघटनेच्या मूलभूत तत्त्वांचं पालन करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला। भारतातील मत्स्य व्यवसाय हा उपजीविकेचा आणि अन्न सुरक्षेचा मुख्य आधार असून यावर 90 लाखांहून अधिक छोटे आणि पारंपरिक मच्छीमार अवलंबून आहेत। त्यामुळे जागतिक पातळीवर घेतले जाणारे निर्णय न्याय्य असावेत आणि त्याचा फटका या उपेक्षित घटकांना बसू नये अशी ठाम भूमिका गोयल यांनी मंत्रिस्तरीय परिषदेत झालेल्या मत्स्य व्यवसाय अनुदान स्तरात मांडली। मद्यपान